Hello dear student. Today we are going to learn the new topic, that is maxima and minima. Before that already we have learned about the increasing function and decreasing function. Increasing function काय आणि decreasing function काय ते आपण लर्न केलेले आहे. त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आहे मॅक्सिमा आणि मिनिमा. व्हॉट इज द मॅक्सिमा आणि मिनिमा? मॅक्सिमा मीन्स हायेस्ट आणि मिनिमा म्हणजे लोएस्ट. मध्ये एखादं फंक्शन दिलं असेल, सपोज a function f of x has a maximum at x is equal to c. एखादं फंक्शन एखाद्या पॉइंटला मॅक्सिमम व्हॅल्यू देत असेल केव्हा? इफ f डॅश c म्हणजे त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, दिलेल्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला 0 सोबत कंपेअर करायचंय. त्याच्यानंतर त्याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचंय आणि ते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आलं तर तिथे आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल. नीट लक्षात घ्या, आपण इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये केलं होतं की f डॅश x हा ग्रेटर दॅन 0 असेल तर मॅक्सिमम असतो आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 असेल तर तो मिनिमम डिक्रीजिंग फंक्शन असतं. हे होतं इन्क्रीजिंग फंक्शन, हे होतं डिक्रीजिंग फंक्शन. आता याच्या पुढची स्टेप आपल्याला अशी करायची आहे की आता आपल्याला या दोघांचं डबल डेरिव्हेटिव्ह काढायचंय, जे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये लर्न केलं होतं. एखादं फंक्शन त्याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आलं तर इथे मिनिमम व्हॅल्यू भेटेल. अपोजिट आहे, नीट लक्षात घ्या, मिनिमम व्हॅल्यू मिळेल. आणि जर हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 म्हणजे नेगेटिव्ह आलं तर इथे आपल्याला त्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू काढता येते. परत एकदा समजून सांगते. आता बघा, एखादं फंक्शन दिलंय, फंक्शन आहे 3x² + 2x. ओके. मग त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे एकदा त्याला डिफरन्शिएट करायचं. मग 3 पुढे 2 पुढे आला तो झाला 6x + 2. आता याचा पुन्हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढू. आता हे झालं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आहे? ते या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. 6x चं डेरिव्हेटिव्ह 6 आलं, हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0. आता डबल बघा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज 6 and 6 is greater than 0. हा नंबर जेव्हा ग्रेटर दॅन 0 आलाय म्हणजे फंक्शन इज मिनिमम. हे जर पॉझिटिव्ह आलं तर फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू. आणि हेच जर माझं आन्सर सपोज इथे नेगेटिव्ह असतं तर हे आन्सर आपण म्हटलं असतं की लेस दॅन 0 आहे आणि यावेळी ते झालं असतं मॅक्सिमम व्हॅल्यू. म्हणजे इन शॉर्ट स्टेप्स कसे आहेत बघा. मग इथे सेकंड कसं दिलं का? अ फंक्शन f of x has a minimum at x is equal to c if त्या फंक्शनचं c या पॉइंटला 0 शी कंपेअर करायचंय आणि त्याच्यानंतर त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. ते डबल डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 आलं म्हणजे पॉझिटिव्ह आलं तर तिथे मिनिमम व्हॅल्यू मिळते. आन्सर पॉझिटिव्ह मिनिमम, आन्सर नेगेटिव्ह, तिथे झालं मॅक्सिमम. कोणाचं? सेकंड ऑर्डरचं. मग आता स्टेप्स कसे बघा. एक फंक्शन दिलं जाईल, या फंक्शनचं आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढू. त्याच्यानंतर या फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 0 सोबत कंपेअर करायचं. 0 सोबत कंपेअर केल्यावर आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळतात. ठीक आहे. मग या 2 व्हॅल्यूज आपण याच्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काढायचे. म्हणजे फर्स्ट ऑर्डर, इथे फर्स्ट ऑर्डर झालंय, सेकंड ऑर्डर पण काढून घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर इथले जे 0 ने कंपेअर केल्यावर जे आन्सर्स येतील ते आन्सर जेव्हा आपण याच्यात पुट डाऊन करतो तेव्हा आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. तर एक्झाम्पल घेऊन त्याच्यासोबत आपण आता एक्सरसाइज 2.4 ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे आणि त्या 2.4 चे 9 पासूनचे जे सम्स आहेत ते सगळे आपल्याला मॅक्सिमा आणि मिनिमावर डिपेंड. सो विल स्टार्ट दॅट. एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 डिपेंड करतं फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू फॉर द फॉलोइंग फंक्शन. मग फंक्शन दिलेलं आहे y is equal to 5x³ + 2x² - this. हे जे फंक्शन आहे याची मॅक्सिमम व्हॅल्यू केव्हा येईल आणि मिनिमम व्हॅल्यू काय असेल, म्हणजे मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काय ते आपल्याला फाइंड आउट करायचं. माझी स्टेप फर्स्ट काय असते, या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट with respect to x. Therefore
डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू हा 3 पुढे शिफ्ट होतो मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे 3 into 5 15x square plus again this 2 comes down 2 into 2 4x minus 3x चं डेरिव्हेटिव्ह झालं 3. याच्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. डिफरन्शिएट again differentiate it with respect to x. मग आता d2y upon dx square याला म्हणतात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. टेक दिस टू फ्रंट 15 into 2 30x प्लस 4x चं डेरिव्हेटिव्ह झालं 4 आणि नेगेटिव्ह 3 हा कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह येतं 0. मग आता हे झालं सेकंड ऑर्डर. मग आता आपल्याला हे बघायचं की हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. टू फाइंड द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. आता आपल्याला काय करावं लागतं या डेरिव्हेटिव्हला 0 सोबत कंपेअर करायचं. फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x इज इक्वल टू 0. मग या डेरिव्हेटिव्हला 0 सोबत कंपेअर करा म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळतील x च्या. therefore 15x square plus 4x minus 3 is equals to 0. 3 into 15 45. Find the two numbers whose multiplication is 45 and their subtraction is 5. Right, त्यांची subtraction 4 आली पाहिजे. 15 3 जा 45 9 5 जा 9 into 5 9 into 5 किती होता 45 आणि 9 मधला 5 गेले आन्सर येतो 4. मग इथे जर तुम्हाला पॉझिटिव्ह हवा असेल तर हा नंबर पॉझिटिव्ह येतो आणि हा नंबर नेगेटिव्ह घ्यायचा. 15x square plus 9x minus 5x minus 3 is equals to 0. Therefore, what is the common from these two? हे दोघंही नंबर 3 च्या टेबलमध्ये येतात म्हणून 3 कॉमन. 5x plus 3 यांच्यामधला मायनस कॉमन काढायचं म्हणजे -1 कॉमन आहे. 5x plus 3 इथे जेव्हा मायनस असतो पुढचे साइन चेंज होतात म्हणून ते झालं +3. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये नेहमी दोघं ब्रॅकेट सेम असतात. therefore the fact इथे 3x येईल फक्त 3 नाही येणार 3x minus 1 आणि इकडे येईल हा 5x plus 3 is equal to 0. आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. कंपेअर बोथ द ब्रॅकेट विथ 0. therefore 3x is equal to 1, 5x is equal to -3. therefore x is equal to 1 upon 3 or x is equal to -3 upon 5. मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की आता इथे जेव्हा दोन व्हॅल्यूज येतात आता ह्या दोघं व्हॅल्यूज काय करायच्या या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट डाउन करायच्या आणि मग बघायचं की आन्सर पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं. 4 x is equal to 1 upon 3 in d2y upon dx square. Therefore d2y upon dx square is equal to x च्या जागी ती व्हॅल्यू ठेवायची 30 into 1 upon 3. 30 x च्या जागी 1 upon 3 plus 3 as it is. Sorry, plus 4 as it is. 3 1 जा 3, 3 10 जा. But 10 plus 4, 14. And 14 is greater than 0. So here we get the maximum value. Sorry, greater than 0 आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणजे फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू. थोडे एकदम एक दोन सम होईपर्यंत तुम्हाला डिफिकल्ट जाईल नंतर सवय होईल की आन्सर जर पॉझिटिव्ह आले याचा अर्थ फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू किंवा ॲट x upon 1 upon 3. Function has minimum value at 1 upon 3. Now, same procedure करायची आहे का? Put x is equal to -3 upon 5 again in d2y upon dx square. Therefore, d2x upon
सॉरी d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, पुन्हा फंक्शन तेच आपलं हेच फंक्शन होतं, मी नंबर लिहून दिले आणि 1/3 च्या जागी आपल्याला लिहायचं 3/5 प्लस 4, 5 1 जा 5, 5 6 जा 30. आन्सर झालं 6 × 3 -18 plus 4. -18 plus 4 is -40 and -40 is less than 0. Here the second order derivative is less than 0. Therefore function has maximum value. आपल्याला सवय असते लेस दॅन 0 म्हटलं की मिनिमम म्हणायची, पण इथे लिहायचंय फंक्शन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट. केव्हा मॅक्झिमम व्हॅल्यू आली आहे? जेव्हा आपण x च्या जागी -3/5 पुट डाऊन केलं. पण क्वेश्चन इथपर्यंत नाहीये. क्वेश्चन काय? फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज. आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्या फंक्शनची, म्हणजे ओरिजिनल फंक्शनची. देअरफॉर मग आता आपण काय करणार आहे, ज्या पॉइंटला ते मॅक्झिमम आणि मिनिमम आले त्या x च्या व्हॅल्यू आपलं जे मूळ क्वेश्चन होता, मेन क्वेश्चन होता, त्या x मध्ये टाकायचे. देअरफॉर पुट x is equal to 1/3 and x is equal to -3/5 in function. म्हणजे फंक्शन काय होतं, y is equals to, आता माझं इथे रफ झालंय, मी बुक मध्ये लिहिते y is equal to 5x³ plus 2x² minus 3x. हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला x च्या दोन्ही व्हॅल्यूज टाकायचे आहेत. y is equal to 5. मग x ची आधी आपण व्हॅल्यू टाकणार आहे 1/3. 1/3 ब्रॅकेट क्यूब प्लस 2 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर minus 3 1/3. 3 cancel. 5 into 1/3 चा क्यूब 3 into 3 into 3 म्हणजे 27 प्लस 2 into 1 चा स्क्वेअर 1, 3 चा स्क्वेअर झाला 9 मायनस हे दोघं कट झाले म्हणजे फक्त 1 म्हणजे 5/27 प्लस 2/9 मायनस 1/1. सगळ्यांचा एलसीएम येईल 27. 5 प्लस इथे मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे वरती पण 3 ने मल्टिप्लाय होईल म्हणजे 6 मायनस इथे 27 ने मल्टिप्लाय करायचं आहे अपॉन 27. 6 plus 5 11 11 minus 27. 11 minus 27 म्हणजे आन्सर झालं 16. 11 minus 27 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू आली कोणती आहे व्हॅल्यू 1/3 ला आपल्याला मिनिमम व्हॅल्यू मिळाली होती. मग फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू झाली -16/27. नाव पुट x is equal to -3/5. याच फंक्शन मध्ये जिथे जिथे आपण 1/3 पुट डाऊन केलंय तिथे आपण -3/5 पुट डाऊन करणार आहे. मग आता इथे आपण मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल आपल्याला 5 into -3/5 ब्रॅकेट क्यूब plus 2 in bracket -3/5 square minus 3 into -3/5. 5 into -3, 3 चा क्यूब येतो 27 आणि -27 अपॉन 5 चा क्यूब 5 into 5 into 5 21/25 प्लस 2 3 चा स्क्वेअर झाला -3 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 9 9 into 2 18 अपॉन 25 नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 into 3 9 अपॉन 5. इथे क्लिअर आहे की एलसीएम आपल्याला काय घ्यावं लागणार आहे 125. -27 into 5 5 7 are 35 carry over 3 5 2 are 10 -13 अपॉन 125. पुन्हा एकदा चेक करा 5 7 are 35 carry over 3 5 2 are 10 and 13 plus 18 upon 25 upon 9/5. आता या व्हॅल्यूज टाकून आपल्याला फक्त ते सॉल्व्ह करायचं आहे. माझ्या व्हॅल्यूज झाल्या
सगळ्यांचं एलसीएम झालं 125. 135 इथे आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 18 5 जा 90. त्याच्यानंतर इकडे मल्टिप्लाय करायचं आपल्याला 125 आलं पाहिजे. म्हणजे 25 ने मल्टिप्लाय करू. 25 9 जा 1225 अपॉन 125. 225 मध्ये 135 सबट्रॅक्ट करा. 0 12 9 95 90 and this 90. 180 divided by 125. Both the numbers are divisible by 5. 25. 5 is a 15. 5 is a 15. 36. 36 upon 25. So the maximum value is 36 upon 25 and the minimum value is negative 16 by 27. Question second है. फंक्शन दिलंय x³ मायनस 9x² प्लस 24x. त्याच्यात एकदा तुम्हाला पुन्हा मी सगळ्या स्टेप आठवण करू देते. याच्यामध्ये सिंपल आपल्याला करायचं असतं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तुम्ही फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं ना, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा. याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 0 सोबत कंपेअर करायचं. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिळतात की कोणत्या व्हॅल्यूजला फंक्शन मिनिमम आणि मॅक्सिमम होणार आहे याच्यात. ठीक आहे. मग जेव्हा आपण कंपेअर करतो तेव्हा आपल्याला दोन आन्सर्स, मागच्या समध्ये दोन आन्सर्स मिळाले होते का, -3/5 आणि 1/3. तसे दोन आन्सर्स मिळतील. मग हे प्रत्येक आन्सर f' मध्ये टाकायचे. एकदा तुम्हाला पॉझिटिव्ह f' जो आहे तो ग्रेटर दॅन 0 आणि एकदा लेस दॅन 0 मिळेल. मग जिथे तो ग्रेटर दॅन 0 आहे तिथे असते मिनिमम व्हॅल्यू आणि जिथे ग्रेटर दॅन 0 असतो, ग्रेटर दॅन 0 आहे मिनिमम झालं, लेस दॅन 0 असेल हे तिथे आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू. मग ह्या ज्या व्हॅल्यू आलेल्या असतात या व्हॅल्यू आपण मेन जो f(x) असतो त्याच्यात पुट डाऊन करतो. एकदा या स्टेप्स तुमच्या लक्षात आला ना की तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ऍक्च्युली बुक्स मध्ये इतके सम्स आहे आपण सगळे सॉल्व्ह नाही करून देऊ शकत. त्याच्यामुळे मी तुम्हाला मेन स्टेप्स सांगितले आहेत त्या तुम्ही फॉलो करून सगळे सम्स सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुन्हा एकदा बघूया का सेकंड क्वेश्चन. माझं एक फंक्शन दिलंय त्याचं f'(x) करू. डिफरन्शिएट तुम्ही मधलं लिहून घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता याला आपण डिफरन्शिएट करतोय x ने. 3x² मायनस 2 पुढे आला 18x प्लस 24x चं डेरिव्हेटिव्ह झालं 24. याचाच आपण लगेच डबल डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2 अगेन पुढे येईल 6x मायनस 18. 18x चं डेरिव्हेटिव्ह 18 आणि 24 कॉन्स्टंट आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह 0 फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. सम कोणतेही असो तुम्हाला स्टेप्स याच फॉलो करायचे आहेत. फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज f'(x) इज इक्वल टू 0. मग त्याला आपण 0 शी कंपेअर करू. 3x² मायनस 18x प्लस 24 इज इक्वल टू 0. हे नंबर्स बघूनच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सगळे नंबर्स 3 ने डिवाइड दिसत आहेत. जेवढं तुम्हाला सिंपल करता येईल तेवढं ते सम सिंपल करत जायचं. माझा हे सगळे नंबर 3च्या टेबलमध्ये तुमच्या पाड्यात येतात. मग सगळ्यांमध्ये जर मी 3 कॉमन काढलं तर आन्सर काय येणार आहे x². म्हणजे कॉमन काढणं म्हणजे ऍक्च्युली डिवाइड करणं. 6x प्लस 8 आणि जो 3 होता ना कॉमन काढलेला तो जेव्हा या साईडला शिफ्ट होईल 0 डिवाइड बाय 3 म्हणजे तो पुन्हा काय होणार आहे 0च होणार. मग आता असे दोन नंबर्स बघा ज्यांची मल्टिप्लिकेशन 8 आहे आणि सबट्रॅक्शन त्यांची 6 आहे, सॉरी ऍडिशन त्यांची 6 आहे. इथे जर प्लस असेल तर ऍडिशन होतं, इथे मायनस असेल तर सबट्रॅक्शन होतं. ठीक आहे. 4 × 2 4 × 2 8 आणि -4 -2 यांची ऍडिशन झाली -6. आणि जेव्हा हे दोघं नेगेटिव्ह असतात तेव्हा मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्हच येते. ठीक आहे. माझा 2 नंबर्स रेडी झाले. हे तुम्ही ड्रॉप पण करू शकता जर तुम्हाला डायरेक्ट लिहिता येत असेल तर. एवढं सॉल्व्ह करण्याची पण गरज नाही.
x कॉमन काढला, x -4 -2 कॉमन, परत x -4 इज इक्वल टू 0, म्हणून आन्सर आलं x -2 x -4 इज इक्वल टू 0. मी तुम्हाला बोलली होती बघा, x च्या दोन व्हॅल्यूज मिळतात, x -2 किंवा x -4. मग एक व्हॅल्यू झाली 2 आणि दुसरी व्हॅल्यू झाली 4. या व्हॅल्यू कधी दोन्ही पॉझिटिव्ह दोन्ही नेगेटिव्ह किंवा एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह डिपेंड ऑन सम. ठीक, या दोन व्हॅल्यू झाल्या. आता या व्हॅल्यूज आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट डाउन करायच्या. पुट x is equal to 2 and x is equal to 4 in second order derivative. Therefore f'2. मग f'2 सांगा काय होतं? 6 into 2 minus 18, 12 minus 18 is equal to -6. And तुम्ही एका लाईनीत पण लिहू शकता, -6 is less than 0. Therefore f'2 has maximum value. आपण डायरेक्ट इथेच लिहिलं, ऍड वगैरे लिहायची गरज नाही. फंक्शनला मॅक्झिमम व्हॅल्यू केव्हा? 2 मध्ये. f'4 करू आता. इथेच बघा, जिथे 2 आहे तिथे फक्त 4 टाकायचं. 6 into 4 24. 24 minus 18 is equal to 6. Positive 6 and 6 is greater than 0. म्हणजे हे झालं. Therefore f'4 has minimum value. आता इथे मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू आलेले आहे. आता ह्या व्हॅल्यू केव्हा आली आहे? मॅक्सिमम व्हॅल्यू 2 ला, मिनिमम व्हॅल्यू केव्हा आली आहे? 4 ला. मग आता आपण काढणार आहे की ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे. Therefore मॅक्सिमम व्हॅल्यू इज इक्वल टू कशी मिळाली? जेव्हा मी दिलेल्या फंक्शन मध्ये 2 पुट डाउन करते. x³ minus 9x square plus 24x. 2³ minus 9 square plus 24 into 2. 2 चा क्यूब 8 minus 2 चा स्क्वेअर 4 minus 36 plus 48. 48 plus 8 56. 56 मधनं 36 मायनस केले, आन्सर आलं 20. आता आपण फंक्शनची 4 ला व्हॅल्यू काढू. काय ते? 4³ minus 9 4 चा स्क्वेअर प्लस 24 into 4. 4 चा क्यूब 4 into 4 into 4 म्हणजे 64. 4 चा स्क्वेअर 16. 16 9 जा 144 प्लस 24 4 जा 96. मग आता आधी या दोघांची ऍडिशन करा. 6 4 10 कॅरी ओव्हर 1 10 16 मायनस 144 160 मायनस 144 म्हणजे आन्सर झाला 16. सो हियर वी गेट द मॅक्झिमम व्हॅल्यू आली 20 आणि फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू आली 60. या सम मध्ये y नव्हता, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट पटापट इथे व्हॅल्यूज टाकल्या. मागचं सम पण असंच सॉल्व्ह केलंय, फक्त पहिलं सम असल्यामुळे मी ते सगळं लिहून दाखवलं होतं. सो दिस वे यू हॅव टू सॉल्व्ह द रिमेनिंग